गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्स पार्ट फर्स्टचा लेसन नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स हा लेसन चालू केला आहे. केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन हा लेसन आपण चालू केला. या लेसनमध्ये आपण मागच्या 3 लेक्चर्स घेतलेले आहेत. यामध्ये लास्ट लेक्चरला आपण एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय हे पाहिलं. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिॲक्शन्स हेही पाहिले आणि रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हे पॉईंट पाहिलेले आहेत. आज आपण नवीन पॉईंट चालू करतो, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन अँड व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. मेनी टाइप्स ऑफ सबस्टन्सेस गिव्ह रिॲक्शन्स कॉल्ड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन्स. असे कितीतरी सबस्टन्सेस आहेत, असे कितीतरी घटक आहेत की जे गिव्ह रिॲक्शन्स, त्याच्या काही रिॲक्शन्स होतात आणि ते ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही प्रोसेसमध्ये येत असतात. लेट अस लर्न मोर अबाउट दिस रिॲक्शन. मग आज आपण पाहूया ऑक्सिडेशन अँड रिडक्शन म्हणजे काय. इन द रिॲक्शन्स 20 and 21 ॲज अ रिॲक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन. बघा 2 Mg + O2 2 मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन इज रिॲक्ट्स विथ 2 MgO. 2 मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाल्यात. आणि सेकंड आहे कार्बन प्लस O2 कार्बन डायऑक्साईड, हे कार्बन ऑक्साईड हे तयार झाले. यामध्ये त्यांनी काय सांगितले की रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन, म्हणजे या रिॲक्टंटमध्ये काय कंबाईन आहे तर ऑक्सिजन O2 कंबाईन आहे. वेअर ॲज इन रिॲक्शन 22 and 23 या दोन्हीमध्ये हायड्रोजन इज रिमूव्ड फ्रॉम द रिॲक्टंट. Mg(H2) रिॲक्ट्स विथ Mg + H2. यामधून काय झाले तर हा जो H2 आहे, हा H2 काय झालाय रिमूव्ह झालाय म्हणजे ऑक्सिडाइज होऊन तर बाहेर पडलाय. म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे दोन्हीही काय आहेत रिॲक्टंट्समध्ये कंबाईन आहेत. दिस प्रोसेस आर कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. यालाच आपण काय म्हणतो तर ऑक्सिडेशन रिॲक्शन. The chemical reaction in which a reactant combines with oxygen or loss of hydrogen to form the reactant. म्हणजे ऑक्सिजन कंबाईन होतं आणि हायड्रोजन काय होतो लॉस होतो, म्हणजे हायड्रोजन गेन होतो, बाहेर टाकला जातो. दिस प्रोसेस आर कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो ऑक्सिडेशन रिॲक्शन. बघा आता इथं दाखवलंय CH3 - CH3. इथं काय आहे तर तुम्हाला सिंगल बॉन्ड दिलेला आहे. रिॲक्टंट्स विथ CH2 डबल बॉन्ड CH2. काय केले तर एक हायड्रोजन काय केलाय गेन केलाय, म्हणजे H2 बाहेर काढलाय, घालवलाय आणि तिथं काय तयार झाले तर हा डबल बॉन्ड तयार झालाय. दिस इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. The chemical reaction in which a reactant combines with oxygen or loss of hydrogen to form the product is called as oxidation reaction. यालाच आपण काय म्हणतो ऑक्सिडेशन रिॲक्शन. रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन कंबाईन आहे आणि प्रोडक्टमध्ये हायड्रोजन लॉस होतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. Some oxidation reactions are brought about by use of specific chemical substances. आता यामध्ये काय सांगितले ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काही यूज ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस आहेत. काही स्पेसिफिक केमिकल यूज करून ही रिॲक्शन तयार केली जाते. बघा इथिल अल्कोहोल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH दॅट इज इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोल रिॲक्ट झालंय ऑक्सिजनशी आणि K2Cr2O7H2SO4 म्हणजे ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमाइड या रिॲक्टंट किंवा हे जे तुमचं काय अवेलेबल ऑफ फॉर ऑक्सिडेशन आहे याशी रिॲक्ट होऊन काय मिळालं आहे आपल्याला ॲसिटिक ॲसिड, म्हणजेच आपण त्याला विनेगरही म्हणतो. ॲसिटिक ॲसिड मिळाले. हिअर द ॲसिटिक पोटॅशियम डायक्रोमॅट मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ रिॲक्टंट इथिल अल्कोहोल. या रिॲक्टंट इथिल अल्कोहोलशी रिॲक्टंट झाले काय तर ॲसिड पोटॅशियम डायक्रोमाइड. Such chemical substances which bring about an oxidation reactions by making oxygen
अवेलेबल आर कॉल्ड ऑक्सिडंट्स अँड ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ही सगळी प्रोसेस आपण कुठं पाहिली आहे तर आपला जो थर्ड व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण कॅटेल्स पाहिलेले आहेत बघा, तिथं ही रिॲक्शन कशी तयार झाली हे पाहिलं आहे. म्हणजेच काय आहे, इथिल अल्कोहोल रिॲक्ट झालंय पोटॅशियम डायक्रोमाइडशी आणि त्यापासून आपल्याला मिळालंय ॲसिटिक ॲसिड. डू यू नो अ व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट्स आर यूज्ड टू ब्रिंग अबाउट अ कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिडंट काय करतं तर ऑक्सिडेशनची जी रिॲक्शन आहे ती काय करतं, कंट्रोल करतं. K2Cr2O7, H2SO4, KMnO4, H2SO4 आर द कॉमनली यूज्ड केमिकल ऑक्सिडंट. हे काय आहे तर केमिकली ऑक्सिडंट करण्यासाठी युजफुल प्रोडक्ट्स आहेत. हायड्रोजन पेरॉक्साइड H2O2 इज यूज्ड ॲज अ माइल्ड ऑक्सिडंट. जो हायड्रोजन पेरॉक्साइड आहे ते काय आहे, माइल्ड ऑक्सिडंटसाठी आपण यूज करतो. ओझोन O3 इज अल्सो केमिकल ऑक्सिडंट. O3 सुद्धा काय आहे तर केमिकल ऑक्सिडंट आहे. नेसेंट ऑक्सिजन इज जनरेटेड बाय केमिकल ऑक्सिडंट अँड इट इज यूज्ड फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. O3 रिॲक्ट्स विथ O2 प्लस O2. O काय आहे, ऑक्सिजन हा काय, नेसेंट ऑक्सिजन. नेसेंट ऑक्सिजन म्हणजे काय तर जो की ओझोन लेअरपासून आपल्याला मिळाला आहे. नेसेंट ऑक्सिजन स्टेट पेअर टू फॉर्मेशन ऑफ द O2 मॉलिक्युल्स. म्हणजे काय आहे, हा जो नवीन तयार झालेला, नेसेंट म्हणजे नवजात किंवा नवीन तयार झालेला ऑक्सिजन हा O2शी तयार होण्यापूर्वीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इट इज द रिॲक्टिव्ह फॉर्म ऑफ ऑक्सिजन अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग अ सिम्बॉल ऑफ O. आणि तो आपण O3 म्हणजेच जो नेसेंट ऑक्सिजन आपल्याला मिळाला आहे तो आपण कॅपिटल O मध्ये लिहित असतो. त्यानंतर आता दुसरा पॉईंट आहे बघा आपला रिॲक्टंट. दुसरा पॉईंट आहे रिॲक्टंट. व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. आपण पहिला बघितला ऑक्सिडेशन, आता सेकंड आहे रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय तर ते आता आपण पाहणार आहोत. त्याआधी पॉईंट आहे यूज ओव्हर ब्रेन पॉवर. तुमचं डोकं चालू आहे. विच इज द ऑक्सिडंट यूज्ड फॉर परफॉर्मिंग ऑफ अ ड्रिंकिंग वॉटर. प्युरिफिकेशन करण्यासाठी पिण्याचे पाणी प्युरिफिकेशन करण्यासाठी काय ऑक्सिडंट यूज करतो तर क्लोरीन आहे, पोटॅशियम परमॅग्नेट आहे. म्हणजे क्लोरीनची पावडर पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी ते पाणी शुद्ध होत असतं. नंतर पोटॅशियम परमॅग्नेट व्हाईट कलरची पावडर असते तेही आपण त्यामध्ये. वाय इज द पोटॅशियम परमॅग्नेट यूज्ड ड्युरिंग क्लिनिंग वॉटर टँक्स. का पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर करतात पाण्याची टाकी क्लीन होण्यासाठी. Dissolve manganese and hydrogen sulfate into solid particles that are filtered on the water is. म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट हे जर पाण्यामध्ये टाकलं तर ते काय होतं, डिझॉल्व्ह होतं. डिझॉल्व्ह होतं म्हणजे विरघळतं पाण्यामध्ये. त्याचे बारीक बारीक जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते त्या पाण्यामध्ये विरघळतात आणि त्यामुळे आपण ते पोटॅशियम परमॅग्नेट यूज करत असतो बघा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय तर बघा, द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स गेन हायड्रोजन आर कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. अल्सो द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट लूज ऑक्सिजन टू फ्रॉम द प्रोडक्ट इज अल्सो कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन हायड्रोजन. हा तुमचा काय आहे रिॲक्टंट, कॉपर ऑक्साईड प्लस हायड्रोजन. हे काय आहे तर रिॲक्टंट. या रिॲक्टंट्समधून हायड्रोजन गेन होणारे, हायड्रोजन काय होणारे, निघून जाणारे. धिस कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो, रिडक्शन रिॲक्शन्स. द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट लूजेस ऑक्सिजन टू फ्रॉम द प्रोडक्ट इज अल्सो कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिॲक्शन्स. आणि ऑक्सिजन सुद्धा काय होणार आहे, हायड्रोजन गेन झालाय, हायड्रोजन गेन झालाय आणि ऑक्सिजन काय होणार आहे, रिॲक्टंट ऑक्सिजन लूज होणार आहे म्हणजे ऑक्सिजन निघून जाणार आहे आणि हायड्रोजन येणार. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिॲक्शन.
द सबस्टन्सेस दॅट ब्रिंग अबाउट रिडक्शन इज कॉल्ड ॲज अ रिडक्टंट ऑर अ रिड्युसिंग एजंट. आणि यालाच आपण काय म्हणतो तर रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. बघा CuO म्हणजे कॉपर ऑक्साईड प्लस H2 हायड्रोजन काय तयार मिळालं तर आपल्याला Cu काय झालाय रिडक्शन झालंय म्हणजे Cu त्यातला O काय झालाय निघून गेलाय. H2O काय झालाय ऑक्सिडेशन झालाय. H2O डबल डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे हायड्रोजन ही बाजूला आला आणि ऑक्सिजन बाजूला आला, वॉटर तयार झालं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. लक्षात ठेवा रिडक्शनमध्ये काय होतं तर रिएक्टंट्स काय करतो ऑक्सिजन हायड्रोजन काय रिएक्टंट्स गेन हायड्रोजन काय करतो गेन करतो आणि ऑक्सिजन लूज करतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ reduction reaction. In this reaction an oxygen atoms goes away from copper oxide, which means that reduction of a copper oxide take place, whereas hydrogen molecule take up oxygen atom and water is formed, meaning oxidation of hydrogen take place. बघा म्हणजे कॉपर ऑक्साईड पासून O बाजूला निघाला आणि H2O वॉटर तयार झालं. म्हणजेच काय दज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन ऑकर सिमिलरली. म्हणजे इथं ऑक्सिडेशनही झालं आणि रिडक्शनही झालं. द रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय द ऑक्सिडंट अँड ऑक्सिडंट इज रिड्युस्ड बाय द रिॲक्टंट. ऑक्सिडंटपासून ऑक्सिडाइज्डपासून ऑक्सिडंट मिळालं, ऑक्सिडंटपासून रिडक्ट मिळालं. ड्यू टू दिस कॅरेक्टर ऑफ द रिडक्शन अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन अ सिंगल टर्म रेडॉक्स रिॲक्शन. आणि यालाच आपण काय म्हणतो तर रेडॉक्स रिॲक्शन. इम्पॉर्टंट आहे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स किंवा रिकाम्या जागेसाठी हा प्रश्न येऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय तर जिथं की रिडक्शन आणि ऑक्सिजन दोन्हीही रिॲक्शन एकत्र येतात. दिस इज कॉल्ड ॲज अ रेडॉक्स रिॲक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन टेक प्लेस ड्युरिंग सेल्युलर रेस्पिरेशन. आणि ते कशामध्ये होत असतं तर सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये होत असतं. हिअर द मॉलिक्यूल ऑफ एन्झाईम कॉल्ड सायटोक्रोम ऑक्साइड्स हेल्प द ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन टू ब्रिंग अबाउट दिस रिॲक्शन. या रिॲक्शन सेल्युलर रेस्पिरेशनच्या या रिॲक्शनमध्ये काय होतं तर सायटोक्रोम काय होतात ऑक्सिडाइज होतात इलेक्ट्रॉन टू ब्रिंग अबाउट दिस रिॲक्शन. बघा आता तुम्हाला तिथं त्यांनी यूज अवर ब्रेन पॉवर ही विचारलाय. सम मोर एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन आर एज फॉलोज. आयडेंटिफाय द रिडक्टंट्स अँड ऑक्सिडंट्स फ्रॉम देम. यामध्ये बघा 2H2S प्लस SO2 दाखवले. यामध्ये आता हायड्रोजन काय होणार आहे आपला हायड्रोजन बाहेर येणार आहे, हायड्रोजन गेन होणार आहे आणि रिॲक्टंटमधून काय गेन होणार आहे O. H2O बाहेर मिळाले. मग बघा 2S आणि हिथला एक हे 2S आणि हा एक S असे काय झाले 3S म्हणजे 3 सल्फर आणि 2H2 आणि हा एक O 2H2 वॉटर मिळालं. म्हणजे काय मिळाले आपल्याला आपण ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय केले बाजूला काढलेत म्हणजे आपल्याला 3S आणि 2H2O हे मॉलिक्यूल मिळाले. इफ ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग इलेक्ट्रॉन्स व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन लूज होतात आणि रिडक्शन म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन गेन होतात. गेन होणे म्हणजे आपण इलेक्ट्रॉन घेतो. राईट द रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2 प्लस बाय रिडक्शन Fe3 प्लस बाय मेकिंग यूज ऑफ अ सिम्बॉल E मायनस इलेक्ट्रॉन मायनस. मग आपल्याला ही रिॲक्शन लिहायची Fe3 प्लस रिडक्शन झाली Fe3 प्लस प्लस इलेक्ट्रॉन सिम्बॉल घ्यायचा इलेक्ट्रॉन मायनस म्हणजे ह्या एका इलेक्ट्रॉनमधून एक Fe गेला म्हणजे राहिलेत किती आपले Fe2 प्लस. द लस्टर ऑफ द सरफेस ऑफ द ॲल्युमिनियम untils in the house is lost after a few days. Why does it happen? का रे लस्टर सरफेसला ॲल्युमिनियम अँड स्टील असेल फ्यू डेजमध्ये ते का वेगळं होतं. व्हेन वी वॉश द अंटिल्स द ॲल्युमिनियम अंटिल रिॲक्ट विथ ऑक्सिजन इन वॉटर. म्हणजे काय होतं तर ती जी ॲल्युमिनियम आहे ते काय होतं एखाद्या सरफेसला लस्टरला चकाकी असते ती चकाकी
ॲल्युमिनियमच्या भांड्याची जी चकाकी नाहीशी का होते, तर ते आपण वॉश करतो, धुतो. धुत असताना काय होतं, तर ऑक्सिजन इन वॉटर, ऑक्सिजन काय होतं त्या वॉटरमध्ये बाजूला पडतो. When the positive charge on an atom or an ion increase, the negative charge on the atom decrease is called as oxidation. Positive charge decrease or the negative charge increase is called reduction. Oxidation म्हणजे काय, तर increase or a negative charge, आणि रिडक्शन म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज. पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज म्हणजे कमी होतो आणि निगेटिव्ह चार्ज काय होतो, इन्क्रीज होतो, वाढतो. दिस कॉल्ड ॲज अ रिडक्शन. बघा, Fe ऑक्सिडेशन अँड रिडक्शन झाले. FeO2, O म्हणजे ऑक्सिजन, ऑक्सिडेशन. Fe2O3 रिडक्शन. ही काय आहे, तर रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणजे फेरस सल्फेट देतोय, ऑक्सिजन घेतोय. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेस. यामध्ये आपण रेडॉक्स रिॲक्शन पाहिलं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे काय हे पाहिलं. पुढचा पॉइंट आहे कोरिजन्स म्हणजे काय, तर गंज लागणे. जे की आपले मेटल्स आहेत, एखादं लोखंडाच्या वस्तू आहेत, त्या लोखंडाच्या वस्तूला जर आपण कलर नाही दिला, तर त्या लोखंडाच्या वस्तू जर आपण तशाच ठेवल्या, तर त्या लोखंडाच्या वस्तूला काय लागती, कोरिजन्स म्हणजे गंज लागते आणि ती वस्तू एखादी खराब होते. मग त्यांनी तुम्हाला सांगितले ट्राय दिस, करून पहा. 4 टेस्ट ट्यूब, 4 स्मॉल आयर्न नेल्स, रबर कॉर्क etc. केमिकल अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड, ऑइल अँड बॉइल्ड वॉटर. 4 टेस्ट ट्यूब घेतल्यात. यामध्ये आपण काय घेणार आहे, तर 4 खिळे घेणार आहे. नेल्स म्हणजे खिळे घेणार आहेत आणि त्यामध्ये रबर कॉर्क, एकाला काय आहे, रबर कॉर्क. ही आपली काय आहे, रबर कॉर्क. आणि ह्या 4 आपल्या टेस्ट ट्यूब आहेत. त्यांनी अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड घ्यायला लावले, ऑइल आणि बॉइल्ड वॉटर. बॉइल वॉटर, क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड आणि ऑइल घ्यायला लागले. प्लेस 4 टेस्ट ट्यूब ऑन अ टेस्ट ट्यूब स्टँड. टेक सम बॉइल्ड वॉटर इन 1 टेस्ट ट्यूब अँड पुट अन ऑइल लेअर ऑन इट. एक टेस्ट ट्यूब घेतली, बॉइल्ड वॉटर म्हणजे उकळलेलं पाणी घेतलं, यामध्ये आपण काय केले, ऑइलचा लेअर दिलाय, खिळा टाकलाय, पाणी, गरम पाणी टाकलंय आणि त्यावर आपण ऑइलचा लेअर. टेक सम सॉल्ट वॉटर इन अ सेकंड टेस्ट ट्यूब. सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये सॉल्ट सोल्युशन घेतले, त्यामध्ये म्हणजे मिठाचं पाणी घेतले, त्यामध्ये खिळा टाकला. लेट 3 बी ओनली एअर इन द थर्ड टेस्ट ट्यूब. आता तिसरी टेस्ट ट्यूब जी आहे ती आपली रिकामी आहे पाण्याची आणि त्यामध्ये रिकामी आहे, खिळा आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला काय आहे, हवा आहे. आणि टेक सम अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड इन द फोर्थ. आता यामध्ये आपण काय केले, तर एक सोल्युशन घेतले. हे सोल्युशन कोणतं आहे, तर अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड म्हणजे ज्यामध्ये लिक्विड नाही आहे किंवा पाण्याचं सोल्युशन नाही आहे, नुसतं मोकळं अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आणि हवा आहे. हे मोकळं सोल्युशन, त्यावर आपण काय केले, तर रबर कॉर्क लावलेला आहे. प्लेस अ स्मॉल आयर्न नेल इन एव्हरी टेस्ट ट्यूब. चूज द 4 टेस्ट ट्यूब विथ अ रबर कॉर्क. 4 टेस्ट ट्यूब घेतल्या, त्यामध्ये नेल्स टाकले, वेगवेगळे सोल्युशन टाकले आणि 4थ्या टेस्ट ट्यूबला आपण काय केले, तर रबर कॉर्क. लेट ऑल द 4 टेस्ट ट्यूब रिमेन अनअटेंड फॉर अ फ्यू डेज. आणि त्या अशा टेस्ट ट्यूब आपण काही दिवसांसाठी तशाच ठेवला. ऑब्झर्व ऑल द 4 टेस्ट ट्यूब्स आफ्टर फ्यू डेज. व्हॉट डू यू फाइंड. आपल्याला त्या 4 टेस्ट ट्यूब तशाच ठेवल्यानंतर काही दिवसानंतर काय दिसतं. विच टेस्ट ट्यूब्स हॅड अ नेल्स ॲज अ बिफोर. बोथ वॉटर अँड एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. रस्टिंग म्हणजे त्यावर गंज लागलाय. कोणत्या टेस्ट ट्यूबमधल्या खिळ्याला गंज लागलेला असेल. द रस्टिंग प्रोसेस टेक प्लेस रॅपिडली इन प्रेशर ऑफ सॉल्ट. हॅव यू सीन द अफेक्ट ऑफ रेडॉक्स रिॲक्शन इन अवर एव्हरीडे लाईफ. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन, रिडक्शन आणि ऑक्सिजन ही प्रत्येक गोष्टीमध्ये होत आहे का. द न्यूली व्हेकल्स लुक शायनी ऑन द कंट्री वर्ल्ड व्हेकल लुक डल. नवीन घेतलेली गाडी पटकन शायनी दिसते, पण खूप वर्ष वापरलेली गाडी आपल्याला लुक डल, ती डल दिसू लागते का. अ सर्टन टाईप ऑफ रॅडिश कलर सॉलिड लेअर कलेक्ट्स ऑन देअर मेटॅलिक सरफेस. दिस लेअर इज कॉल्ड ॲज अ रस्ट. आणि त्यालाच आपण एनी नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय, तर कोणतंही
ऑन देअर मेटॅलिक सरफेस दिस लेअर इज कॉल्ड अ रस्ट. रस्ट म्हणजे त्या एखाद्या वस्तूवर ती तशीच न वापरता पडून राहिली तर त्यावर रस्ट चढते म्हणजे गंज चढतो. इट्स केमिकल फॉर्म्युला इज Fe2O3 X म्हणजे काय, आपला कोणताही वॉटर मॉलिक्यूल, कोणतंही केमिकल, हे रस्ट आपण या केमिकल फॉर्म्युलाद्वारे लिहित असतो. The rust on an iron does not form by a simple reaction of oxygen with iron surface. The rust is formed by an electrochemical reaction. Different reagent on the surface of iron become anode and cathode. आणि यामध्ये anode आणि cathode वेगवेगळे आहेत. बघा, ferrous sulfate is oxidized to Fe2 plus in anode reactions. Anode आहे, cathode आहे. When Fe2 plus ions migrate from the anode region, they react with the water and further get oxidized to form Fe3 ions. म्हणजे हा जो Fe पार्टिकल आहे तो मायग्रेट झाला, स्थलांतरित झाला आणि त्यानंतर Fe3 प्लस आयन आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच काय आहे तर बघा, ड्यू टू व्हेरियस कंपोनंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन ऑफ मेटल टेक प्लेस consequently resulting in their damage. This is called as a corrosions. म्हणजेच काय आहे तर वेगवेगळे कंपोनंट्स आहेत ते टेक प्लेस झालेत किंवा ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन हे त्याचं चेंज झाले, मेटल टेक प्लेस झालेत आणि रिझल्ट त्याचा काय झाला आहे, डॅमेज. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ कोरोजन. आयर्न रस्ट अँड अ रॅडिश कलर्ड लेअर इज कलेक्टेड ऑन इट. दिस इज अ कोरोजन ऑफ आयर्न. म्हणजेच त्याला गंज लागली, हे ज्यावेळी त्याचा कलर रॅडिश होतो आणि त्यावर रस्ट तयार होते त्याला आपण म्हणतो कोरोजन. कोरोजन इज अ व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. वी आर गोइंग टू स्टडी अबाउट इन द नेक्स्ट चॅप्टर. आता त्याचाच आपण अभ्यास पुढच्या लेसनमध्ये करणार आहोत. लास्टचा पॉईंट आहे रेन्सिडिटी म्हणजे खवटपणा. व्हेन वी यूज ओल्ड लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल फॉर मेकिंग फूड स्टाफ. आपण जर यूज केलेलं तेल 2-3 दिवस ठेवलं आणि तसंच ते पुन्हा आपल्या पदार्थ बनवण्यासाठी वापरलं, इट इज फाउंड टू हॅव अ फोल ऑर्डर कॉल्ड रेन्सिटी. ते आपल्या आरोग्यासाठी धोकाचं असतं किंवा खराब असतं आणि फ्यूल ऑर्डर म्हणजे त्याचा वासही काय होतो, खराब येतो. इफ फूड इज अ कुक्ड इन सच ऑइल इट टेस्ट अल्सो चेंज. आणि जर आपण चांगलं तेल वापरलं तर आपल्या अन्नपदार्थाला ही चांगली टेस्ट येते. व्हेन ऑइल ऑर घी इज अ लेफ्ट असाइड फॉर अ लॉंग टाईम ऑर फ्राईड फूड इज लेफ्ट असाइड फॉर अ लॉंग टाईम इट अंडरगोज एअर ऑक्सिडेशन अँड बिकम रेन्स्ड. आणि जर आपण तेल किंवा तूप जर जास्त दिवस ठेवलं तर आपले पदार्थ काय होतात, हे खराब होतात. किंवा एखादा पदार्थ फ्राईड करून तळून ठेवला तर तोही आपल्याला रेन्स्ड होतो, खवटपणा किंवा खराब लागू शकतो. रेन्सिडिटी इन द फूड स्टाफ कुक्ड इन ऑइल ऑर घी इज प्रिव्हेंटेड बाय यूजिंग अँटीऑक्सिडंट्स. द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ फूड स्टाफ कॅन ऑल्सो बी स्लो डाऊन बाय इन अ टाईट कंटेनर. म्हणून आपण तळलेले पदार्थ वगैरे एका टाईट बंद डब्यामध्ये ठेवत असतो. अशा पद्धतीने आपला हा लेसन आज इथे संपलेला आहे. एक्सरसाइज तुम्ही सॉल्व करणार आहात. थँक्यू.